नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. मुरंबा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते. आजच्या भागामध्ये आता तांबटकर आपली जी मीटिंग लॅपटॉपवर सुरू आहे तर ती मीटिंग आपल्या रूममध्ये घरामध्ये करत असतो आणि तेवढ्यात तेथे आता दरवाजा उघडून रमा आणि अक्षय धावतच येतात, रेवा रेवा करतच. तांबटकरला काही कळत नसतं की नक्की हे का ओरडतात. आतमध्ये आल्यानंतर रमा आणि अक्षय जोरजोराने ओरडत आहे की रेवा रेवा. तेव्हा मात्र आता रागाने अक्षय तांबटकरला विचारतो की रेवा कुठे आहे. तेव्हा तांबटकर म्हणतो की नक्की तुम्हाला काय म्हणायचं आहे. आमच्या घरामध्ये स्वागत आहे, परंतु हे बघा ऍक्च्युली कसं की रेवा या घरामध्ये नाही. हे बघा तिला तुम्ही इथे आल्यानंतर आनंदच झाला असता, परंतु इनफॅक्ट म्हणजे ती इथे नाही. तिला फोन करतो आणि बोलावून घेतो पण पटकन. तेव्हा आता लगेच अक्षय म्हणतो की कोणत्या थराला तुम्ही पोहोचलेले आहात. काही झालं तरी आताच्या आता रेवाला इथे बोलवा, नाहीतर त्याचे परिणाम फार असे वाईट होतील. तेव्हा आता तांबटकर म्हणतो की एक मिनिट बघा मुकादम साहेब, तुम्ही विसरू नका की तुम्ही माझ्या घरामध्ये आहात आणि माझ्यावरच ओरडतात, मलाच बोलतात. आणि रेवा अगदी तो म्हणजे रेवाला तुमच्या म्हणजे त्रास होणार नाही असं वागण्याचं मी ठरवलं होतं. पण तेव्हा लगेच अक्षय खूपच भडकतो आणि पण काय नक्की तुम्हाला काय म्हणायचं आहे. रेवा फक्त दाखवते, तिचा मात्र आता पुरेसा त्रास आम्हाला होत आहे, लक्षात घ्या. आता रमा म्हणते की हे बघा रेवाला मात्र आत्ताच्या आत्ता येथे बोलवा. तांबटकर, माझ्या मुलीला मात्र तुम्ही कुठे ठेवलेला आहे. तर तेव्हा लगेच आता तांबटकर म्हणतो की एक मिनिट, तुमची मुलगी नक्की तुम्हाला काय म्हणायचं आहे. रेवाने तुमच्या मुलीला कुठे ठेवलेला आहे असं तुम्ही का म्हणतात याचा अर्थ मला नाही कळत. व्यवस्थित सांगा की नक्की काय घडलेलं आहे ते. त्यावरती रमा चिडून आता अगदी रागाने म्हणते की तुमचं हे नाटक आहे तर ते बंद करा. आम्हाला माहिती आहे की रेवा माझ्या मुलीला घेऊन येथे आलेली आहे आणि जर माझ्या मुलीला काही झाले तर मी तुमच्याकडे अगदी म्हणजे बघेलच. तेव्हा लगेच आता तांबटकर म्हणतो की अहो तुम्ही काय बोलतात, तुमची मुलगी येथे कशाला असेल बरं. तुमचा काहीतरी गैरसमज झाला असेल, ही नाटकं आहे तर ती बंद करा. कारण आता अक्षय खूप जोरातच ओरडतो की बंद करा, तुमच्या दोघांचे खरे चेहरे आहे तर ते मला माहिती आहे. त्यावरती रमा म्हणते की रेवाने आरोहीला किडनॅप केलेला आहे आणि हे तुम्हाला माहिती नाही का, आणि यावर मात्र कुणाचाच विश्वास नाही बसणार. त्यावरती हे ऐकून तांबटकर म्हणतो की काय बोलतात, हॉट नॉनसेन्स, काय बोलतात तुम्ही, किडनॅप. आता तांबटकर खूपच भडकलेला आहे. रेवावर जो काही आरोप ते करत आहे त्याचा त्याला खूप राग येतोय. आणि हे बघा मी तुम्हाला दोघांना तर समजूतदार समजत होतो, परंतु तुम्ही तर मूर्ख निघालात. बघा मी सगळं काही सहन करेल, परंतु किडनॅपरचे हे जे काही आरोप आहेत ना तर ते मी नाही सहन करू शकणार, कारण रेवा कधीही असं नाही करू शकत. हे सगळं लक्षात ठेवा की रेवाने हे सर्व केलेलं आहे. याबद्दल तुमच्याकडे काही पुरावे आहेत का. त्यावरती आता अक्षय आणि रमा रडतच खूपच भडकतात. आणि कशाला तुम्हाला पुरावा हवा आहे तर, कारण आता जेथून आमची मुलगी गायब झालेली आहे तर तेथूनच मात्र रेवाला गाडी चालवताना आम्ही पाहिलेलं आहे आमच्या डोळ्यांनी मात्र. त्यावरती मात्र आता तांबटकर त्यांना समजावतो की असं करणारा प्रत्येक माणूस हा किडनॅपर असू शकतो का. तुम्ही रेवाला तिच्यासोबत बघितलंस का, तुम्ही त्या दोघींना एकत्र पाहिलत का, नाही ना. मग हे सगळं काही बिनबुडाचं आहे, तुम्ही तिच्यावर आरोप करतात. तेव्हा आता अक्षयला फारच राग येतो. अक्षय लगेच तांबटकराची गचंडी धरतो. हे बघा खऱ्या बोलाने मात्र आता त्या रेवाला समोर बोलवा, नाहीतर मी तुम्हाला आत्ताच्या आता येथे संपवेल. आता तांबटकर खूपच भडकतो. तांबटकर म्हणतो की हे बघा तुम्ही व्यवस्थित अगदी म्हणजे स्वतः सारखं वागा. जे काही तुमचं वागणं आहे ना तर ते मला आता सहन होत नाही. असली तुमची सभ्यता आहे, असले तुमचे संस्कार आहेत का. आणि हे बघा मी समजू शकतो की तुम्ही त्रासलेले आहात. तुमची मुलगी जर तुम्हाला सापडत नसेल तर मी तुमची मदत करायला तयार आहे आणि मी तुम्हाला मदत करेल, परंतु एक गोष्ट लक्षात ठेवायची, माझ्यावर आणि रेवावर पुन्हा हात टाकण्याची हिंमत करायची नाही. आता अक्षय म्हणतो की आम्हाला तुमची मदत नकोय आणि रेवा इथे नाही ना. तेव्हा तांबटकर ओरडत म्हणतो की नाही, हे बघा आम्हाला तुमची मदत नकोय आणि आता मात्र मी तुमच्या समोर जेव्हा येईल की जेव्हा आता पोलीस तुम्हाला पकडायला येतील, नाही मी तुम्हाला जेलमध्ये टाकले तर मी सुद्धा नावाचा अक्षय मुकादम नाही, लक्षात ठेवा. आणि रमाला तो म्हणतो की चल ग इथून. मात्र आता तो रमाच्या हाताला धरतो आणि तिला तेथून घेऊन जात असतो. तर तांबटकर पुन्हा अक्षयला आवाज देतो की अक्षय मात्र काही ऐकून न घेता लगेच निघून जातो, ते पण रागाने. त्यानंतर आता इकडे तांबटकर खूपच भडकलेला आहे. तर आता इकडे रेवा मात्र गाडीतून त्या गाडीचा पाठलाग करत तेथे आलेली असते. त्या गाडीच्या मागेच येते आणि तेव्हा त्या गाडीतून ते गुंड उतरून मात्र कुठे आतमध्ये गेलेले असतात गोडाऊन मध्ये. आणि रेवा तेथे येते ऐनवेळेस ती गाडी घेऊन. तिला समोर मात्र ती गाडी उभी आहे तर ती दिसते. मात्र हातामध्ये आता बंदूक घेते आणि त्या लोकांनी का तिला किडनॅप केलं असेल असं स्वतःला विचारते. मी तर त्या मुलीला तिचा ऍड्रेस, तिचं नाव काहीच विचारलं नाही. तिने स्वतः मला ती इतकी मदत केलेली आहे, त्यामुळे आता मात्र तिची परतफेड करण्यासाठी काही झालं तरी त्या मुलीला मला वाचवावं लागेलच असे त्या रेवा विचार करत आहे. नंतर आता ते गुंड मात्र आरोहीला किडनॅप करून आत घेऊन येऊन बांधून ठेवतात. आरोही आता बेशुद्ध पडलेली असते. तोपर्यंत रेवा आता गाडीतून तो पिस्तूल आपल्या हातामध्ये घेऊन आता आतमध्ये येण्याचा प्रयत्न करत आहे. तेवढ्यात आता हे गुंड इकडे बाजूला येतात आणि आता आपल्या बॉसला म्हणतात की बघ ना त्या मुलीची काय किरकिर लावलेली आहे. तेव्हा
तेव्हा तर त्यांचा बॉस म्हणतो की अरे ती लहान आहे. तेव्हा तो दुसरा गुंड म्हणतो की अच्छा मग बघ मासा आहे तर तो गळाला लागलेला आहे. तर मुलीच्या बापाला फोन करायचा आणि त्याला हे सांगायचं आहे की एक खोकं पाहिजे म्हणून, जर तिचा जीव त्यांना अगदी वाचवायचा असेल तरच. आता त्यांचा बॉस म्हणतो की हे बघा तुम्ही जास्त हुरावून जाऊ नका, आपण त्यांना 24 तासाची मुदत देऊयात. त्यांना मात्र पैसे गोळा करण्यासाठी टाइम लागेल आणि आपल्याला इथून सटकायला सुद्धा टाइम लागेल. तेव्हा दुसरा म्हणतो की हो हे सगळं समजलेलं आहे, परंतु एक गोष्ट लक्षात ठेवायची, पोलिसांना येथील वाद सुद्धा लागायला नकोय. हे बघा जरीही चुकून कोणी आत आला तर तो जिवंत बाहेर जायला नकोय. तेव्हा आता दुसरा म्हणतो की अरे काय बोलतोस, इकडे कोणी चीट पाखरू सुद्धा येऊ शकत नाही, पोलिसांचं तर लांबच राहिलं. पण ते तिघे आता खूप हसत असतात. त्यानंतर आता बाहेर गाडीतून रेवा आता खाली उतरते आणि आपली पिस्तूल आहे ती साडीच्या अगदी मागे लपून मात्र आत येण्याचा प्रयत्न करत असते, अगदी लपून छपून. आणि तेवढ्यात एक गुंड मात्र मस्त दारू पीत एन्जॉय करत आहेत. कशाचीही भनक न लागू देता रेवा आता आत घुसते, हातामध्ये पिस्तूल असतो. तेव्हा मात्र आता लपून छपून आत येत असते त्या गुंडावर नजर ठेवून. त्यानंतर मात्र आता इकडे रमा आणि अक्षय रेवाचा पाठलाग करत येत आहे, परंतु आता रेवा कुठे गेली हे त्यांना माहिती नसतं. म्हणून ते आता शोधत शोधत तिच्या पाठीमागे येतात. ते खाली उतरतात आणि तेथील जमलेल्या बायकांना ते विचारतात की येथून लाल गाडी जाताना कोणी पाहिलीत का. ती लाल कलरची गाडी होती, काळ्या काचा होत्या. रमा सुद्धा तेथील सगळ्या बायकांना आणि पुरुषांना विचारत असते. तो माणूस म्हणतो की अहो मॅडम येथून तर खूप गाड्या जातात, ओ तुम्ही नक्की कुठल्या गाडीबद्दल बोलतात. आता दोघेही खूप शोधतात, विचारपूस करतात, पण कोणीही सांगायला तयार नाही. अक्षय धावतच रमाजवळ येतो आणि विचारतो की काय ग, काही मिळाले की माहिती. तर रमा आता अगदी नाही असं म्हणत असते. आता अगदी वैतागून जातात. वरून ऊन लागत असते आणि त्या उन्हात तानात मात्र ते आपल्या आरोहीला शोधत असतात. त्यावरती आता रमा वैतागून म्हणते की मला असं वाटतं की आपण वेळ वाया घालवतो, आता काही झालं तरी आपल्याला पोलिसांची मदत घ्यावीच लागेल, नाहीतर या सगळ्याचा काही उपयोग नाही होणार. तेव्हा आता अक्षयला तर फार टेन्शन आलेले आहे, तो पूर्णपणे हतबल झालेला आहे. तो आता पोलीस स्टेशनला फोन करतो. आता इन्स्पेक्टर साहेब फोन उचलतात तर अक्षय रडतच म्हणतो की हे बघा साहेब, मी अक्षय मुकादम बोलतो, माझी मुलगी हरवलेली आहे हो. तो काही घडलेला प्रकार आहे. तर अक्षय इन्स्पेक्टर साहेबांना सगळं काही व्यवस्थित सांगतो आणि आता रमा आणि अक्षय दोघेही फार रडत असतात. आरोही नक्की कुठे गेली असेल. मात्र इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की अक्षयजी हे बघा शांत व्हा, रेवा तावटकरचं यांचं लोकेशन मला मिळाल्यानंतर मी लगेच तुम्हाला कॉल करतोय. तेव्हा आता इन्स्पेक्टर साहेब फोन ठेवतात आणि लगेच यादवला आवाज देतात. आता ती कंप्लेंट आहे तर ती लिहून घ्यायला सांगतात आणि लगेच त्यावरती ॲक्शन. तेव्हा आता लगेच रमा इतके रडतच विचारते नक्की काय झालं, काय म्हणाले इन्स्पेक्टर साहेब, आणि ते कधी येतात इकडे, नक्की काय म्हणालेत. त्यावरती मात्र आता अक्षय म्हणतो की मला माहिती नाही, थांब 1 मिनिट, मी त्या रेवाचा नंबर ट्रेस करत आहेत असे ते म्हणालेत. आणि नंबर मात्र ट्रेस झाल्यानंतर आपल्याला रेवाचं लोकेशन कळू शकतं आणि ती आपल्या मुलीला कुठे घेऊन गेलेली आहे आपल्याला समजेल. तांबटकरला आणि त्या रेवाला मात्र मी आता नाही सोडू शकत. किती काही झाले तरी आता त्यांना धडा शिकवायचा म्हणजे शिकवायचा. आज मात्र तिने आपल्या मुलीला किडनॅप केलेला आहे, मी तिला नाही सोडणार. म्हणून रमा आणि अक्षयला खूपच टेन्शन येते आणि आरोहीची आठवण येत असते. तर आरोही अजूनपर्यंत इकडे काही डोळे तिचे बंदच असतात, तिने काही डोळे उघडलेले नाहीत. तेव्हा कुठे ती आता हातपायांची हालचाल करायला सुरुवात करते आणि आता डोळे उघडण्याचा प्रयत्न करते. तेवढ्यात त्या संधीचा फायदा घेऊन रेवा आता एक पाऊल पुढे टाकत आता त्या गुंडांजवळ येते आणि त्या गुंडांच्या डोक्याला बंदूक लावते. तेव्हा गुंड खूपच घाबरतात, नक्की ही वुमन आहे तरी कोण. तेव्हा आता ते गुंड मात्र रेवावर ओरडतात की कोण आहे. त्यावरती आता रेवा म्हणते की तुमचं मरण. आणि आता मात्र ते गुंड अगदी घाबरतच एका रांगेमध्ये उभे राहतात. तर रेवा म्हणते की ओरडायचं नाही, नाहीतर एकेकाचा मर्डर करेल. आता तो गुंड आहे तर तो म्हणतो की कोण आहे तू, आणि ती गन आहे ना ती खाली घे. तेव्हा रेवा म्हणते की तोंड बंद ठेवायचं, ती मुलगी कुठे आहे तिला बाहेर घेऊन यायचं, आणि जर तिला काही झाले तर मी तुम्हाला कुणालाच येथून जिवंत बाहेर नाही जाऊन देणार, लक्षात ठेवा, समजलंच ना तुम्हाला. आणि आत्ताच्या आत्ता मात्र तिला बाहेर काढायचं. तेवढ्यात त्या गुंडांचा दुसरा मित्र तेथे येतो. तो फोनवर बघतच येत असतो आणि समोर बघतो तर काय, आणि लगेच तो एका बाजूला लपतो. आणि आता ते गुंड म्हणत असतात की आम्ही गरीब माणसं आहोत, आता आम्ही हात वर केलेले आहेत, बघा. आणि ते तिघेही वर हात करतात आणि त्यांचा तो गुंड आलेला आहे ते बघतात आणि त्याला ते खुणावतात. आता त्याला खुणावून सांगतात की काय करायचं आहे ते. तेव्हा रेवा त्यांना विचारते की ती मुलगी कुठे आहे आणि त्या मुलीला कुठे ठेवलेला आहे. तर आणि तेवढ्या त्या गुंड आहे तर त्यांचा तो मित्र मागून येतो आणि तो दुसरा गुंड मात्र आता येत आहे हे कळल्यानंतर आता हे गुंड खूप हसत असतात आणि कुठे आहे ती मुलगी असं मात्र ती विचारत असते. आणि तेवढ्यात हा गुंड मागून रेवाच्या हातातील गन धरतो आणि सगळेजण रेवाला पकडतात. रेवा म्हणते की अरे सोड, ती मुलगी कुठे आहे सांग, म्हणून ते रेवाला बांधण्याचा प्रयत्न करतात. रेवा आता अगदी जोरजोरात ओरडत असते की मला सोडा, परंतु रेवाला मात्र आता ते तेथे बांधून ठेवतात आणि तिला गप राहायला सांगतात. जर बडबड केली तर मात्र आता आमच्या इतकं वाईट कोण नसेल, आम्हाला हुशार भरत होती का, आणि आता मात्र आम्हाला
काही करायचं असेल तर आता काय करायचं बघतच राहा आणि हिचं तोंड बंद करा, हिचं तोंड एकदाच बंद करा असं तो आपल्या गुंडांना म्हणतो. मात्र रेवाच्या तोंडावर रुमाल बांधला जातो. तेव्हा सगळेजण गुंड हसायला सुरुवात करतात. तर रेवा खूप ओरडत असते. आता तो गुंड दुसऱ्या गुंडाला म्हणतो की नीट बांधा आणि रेवाला बांधून ठेवून ते मात्र आता खूप हसत असतात आणि रेवाला म्हणतात की आता कुठे जाशील, आता कशी आमच्या ताब्यात अडकली म्हणून. तर आता एकमेकांशी इतके हसत आहात की कुठे अचानक ही येऊन टपकली असेल आणि आता हे प्रकरण आहे तर ते आपल्या जास्तच अंगाशी यायला सुरुवात झालेली आहे. कुठून आली असेल ही बाई, नक्की कोण आहे, नक्की हिचा संबंध येथे काय आहे. तेव्हा तो गुंड म्हणतो की हे बघा, ऐकून घ्या, हे बघा, ही कोणी साधी सुधी मुलगी नाही. आता ही येथे घुसलेली आहे ना, नक्कीच हिच्या मागे मात्र आता काहीतरी पोलीस वगैरे किंवा हिच्या घरचे आले असतील. किंवा आता दुसरा गुंड म्हणतो की अरे भावा, ही जर इथून सुटली तर आपल्याला जेलची हवा खावी लागेल. त्याला बोलता सुद्धा व्यवस्थित येत नाही. अगदी तत आणि मम करत तो घाबरतच बोलत असतो आणि आता मात्र आपल्याला जेलमध्ये जावंच लागेल. ही जर इथून सुटली तर आपलं काही खरं नाही. हे प्रकरण जरा आपल्या जास्तच अंगाशी यायला सुरुवात झालेली आहे. आपण एक काम करू, हिचा गेम आहे तर तो इथे संपून टाकूयात. मात्र सगळेजण हसत असतात आणि गेम ओव्हर असं म्हणत असतात आणि इतके मोठमोठ्याने जोरजोराने हसतात. त्यानंतर आता इकडे रमा आणि अक्षय आता जीव त्यांचा कासावीस होतो. ते अगदी आरोहीला शोधून शोधून दमतात. डोळ्यातून पाणी येत असतं आणि घामाच्या धारा. तेव्हा आता त्याच वेळेस इन्स्पेक्टर साहेबांचा कॉल येतोय आणि आता इन्स्पेक्टर साहेबांचा कॉल अक्षय उचलतो आणि काय झालं बोला असं म्हणतो. इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की हे बघा, आता रेवाचं लोकेशन सापडलेलं आहे आणि आता येथून जवळच आहे आणि आपल्याला ते लोकेशन ट्रॅप करून मात्र तिथे जावंच लागेल. आणि हे बघा, तुम्ही मात्र अगदी तिकडे जाऊन पोहोचा. आमची टीम आहे तर ती साध्या वेशात तिकडे येऊन पोहोचेल आणि प्लीज स्वतःचा जीव मात्र धोक्यामध्ये घालू नका, आम्ही तिकडे येतोय. वरती आता अक्षय म्हणतो की हो हो ठीक आहे ठीक आहे, थँक्यू. तेव्हा आता रमा रडतच विचारते की काय म्हणाले. तेव्हा अक्षय रडतच सांगतो की हे बघ, रेवाचं लोकेशन त्यांना तिकडे मिळालेलं आहे आणि लवकरच ते तिकडे पोहोचत आहे. आपल्याला सुद्धा तिकडे जावं लागेल, चल लवकर. अक्षय आणि रमा पूर्णपणे कासावीस झालेले आहेत आणि अगदी त्यांच्या जीवाची धांदल उडालेली आहे. रमा म्हणते की चला लवकर चला, तेव्हा तिला काही करण्याच्या अगोदर आपल्याला तेथे जावं लागेल. तिथे आपण अगोदरच पोहोचलं पाहिजे. त्यानंतर आता इकडे अक्षय आणि इन्स्पेक्टर साहेबांची ती टीम सगळी काही तिकडे येऊन पोहोचते आणि आता ते म्हणतात की लास्ट लोकेशन आहे तर इथपर्यंतच वाटतं, परंतु येथे दूरवर जरी बघितलं तरी मात्र येथे कोणीच नाही दिसत. तेव्हा आता इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की अक्षय सर, हे बघा, रेवा मॅडमने मात्र येथे आल्यानंतर ह्याच पॉइंटला आपला फोन बंद केलेला आहे. तर इन्स्पेक्टर साहेब आणि त्यांचे जे काही सहकारी आहेत सगळे साध्या वेशात तिथे आलेले आहेत. लोकेशन ट्रेस होऊ नये हे सगळं जाणीवपूर्वक केल्याची शक्यता वाटते. किमान मात्र आपल्याला एक मार्ग तरी सापडलेला आहे. इथून पुढे 2 रस्ते जात आहे, त्यामुळे आपली टीम दोन्ही बाजूंना आपण अगदी व्यवस्थित ठिकाणी आपल्याला हे करावं लागेल. आणि आता तुम्ही थोडासा धीर धरा, आपल्याला अगदी सगळं काही आहे तर ते आता पकडले जातील. त्यावरती रेवा आता रमा विचारते की अजून असा किती वेळ लागेल. रेवा खरंच खूप डेंजरस आहे आणि जोपर्यंत माझी मुलगी तिच्या ताब्यात आहे तोपर्यंत मी शांत नाही बसू शकत. त्यावरती अक्षय रमाला म्हणतो की प्लीज, आपण तिला शोधत आहे ना, मग प्लीज तू शांत बस, थोडा वेळ तरी शांत बस. हे बघ साहेब तर आहे ना, मग ते काही होऊन देणार नाही. आणि अक्षय मात्र साहेबांना विचारतो की आता काय करायचं आहे. तेव्हा आता साहेब मात्र आपल्या प्रत्येक एकेका माणसाला मात्र आता तिथे लपून राहायला सांगतात आणि सगळं काही अगदी व्यवस्थित आणि कंट्रोल रूम मधून एकाला जर अपडेट घ्यायला सांगत असतात. इन्स्पेक्टर साहेब सगळ्यांना वेगवेगळी कामे देऊन अक्षयला म्हणतात की अक्षय सर, आपण इकडे उभा राहूयात. आता रेवाला मात्र आता हे लोकांनी बांधून ठेवलेलं आहे. रेवाच्या जीवाची तळमळ होत असते आणि ती मनात म्हणते की आता काही झालं तरी मला इथून बाहेर पडावंच लागेल आणि आता त्या मुलीला शोधावं लागेल आणि त्या मुलीला वाचवावंच लागेल. ही दोरी का सुटत नाही म्हणून रेवा आता खूप धडपडत असते आणि सगळे गुंड मात्र आता दारू पित असतात आणि एकमेकांशी खूप आता अगदी आनंद एन्जॉय करत असतात. रेवाच्या जीवाची धडपड सुरू असते ती दोरी तोडण्यासाठी. आता रेवाची जी काही हालचाल सुरू आहे तर त्यांच्या कानावर आवाज येतो. तेव्हा तो गुंड दुसऱ्या गुंडाला म्हणतो की नक्की बघ बरं काय सुरू आहे, बघून हे बरं. म्हणून तो गुंड उठतो आणि रेवाकडे येतो. आता रेवा मुद्दाम बेशुद्ध होण्याचं नाटक करते, खाली मान टाकून देते. तो गुंड अगदी दारूच्या नशेत असतो आणि रेवाजवळ येतो. रेवाचा चेहरा धरतो आणि इकडून तिकडून बघतो आणि पुन्हा आता रेवा आपली खाली मान टाकत असते. तो गुंड पुन्हा आता आपल्या गुंडांजवळ येतो. गुंडांना म्हणतो की काही नाही, ती अगदी बेशुद्ध आहे, तिला काही नाही, ती आहे तशीच बांधून आहे. आता तो गुंड विचारतो की अरे नीट बघितलंस ना, तो फुकटचा लोचा आपल्याला नकोय बरं का, तर आपल्या अंगाशी येईल. तेव्हा तो दुसरा गुंड आहे तर नशेमध्ये म्हणतो की अरे ती बेशुद्ध पडलेली आहे आणि तिला इतकं अगदी पॅक बांधलेलं आहे, ती सुटणार नाही. सगळेजण पुन्हा आता दारू आणखीनच पित असतात.
आता रेवा कसं बसं मात्र आपल्या तोंडावर जे बांधलेलं कापड आहे तर ते बाजूला करते आणि आता आपलं जे काही दावेने तिला बांधलं गेलेलं आहे तर ते दाव सोडण्यासाठी तिच्या जीवाची आता तळमळ सुरू असते. अगदी झटापट करत असते आणि आता खुर्चीवर अगदी ती बिंगत बिंगत आता त्या पोत्याजवळ येते आणि आपल्याला सोडवण्यासाठी ती खूप प्रयत्न करत असते. पर्यंत इकडे हे गुंड आहे तर ते दारूच पित असतात. आता खुर्ची टेकत टेकत मात्र ती कशीबशी एका टेबल जवळ येते आणि त्या टेबलवर एक बॉटल असते. तेथे मात्र आता त्या खुर्चीच्या आतमध्ये एक कातर ठेवलेली असते. रेवा कशी बसी तरी आता ते तेथे टेबल जवळ येते आणि पायाने मात्र आता ती कातर आहे तर ती कातर घेण्याचा प्रयत्न ती करत असते. कशी बशी ती कातर खाली पाडते आणि आपल्या पायाने ती वर उचलण्याचा प्रयत्न करत असते. तोपर्यंत इकडे गुंड दारूच पित असतात आणि एक एक उठून मात्र परत खाली बसत असतो. रेवाची इकडे तळमळ सुरू असते. त्यानंतर आता इकडे अक्षय रमाला घेऊन जरा बाजूला येतो आणि रमाला तो सावर स्वतःला म्हणून तिला आधार देत असतो. कारण रमा आरोहीसाठी खूप रडत आहे आणि ते एका झाडाच्या तिकडे येऊन अगदी थांबलेले असतात. आता अक्षय तिला समजावतो, म्हणतो की हे बघ ऐक रमा, शांत हो, आपण आरोहीच्या खूपच जवळ आलेलो आहोत, त्यामुळे प्लीज तू रडू नकोस. हे बघ किती काही झाले तरी रेवा मात्र पाचगणीच्या बाहेर नाही पडू शकणार. आणि तेवढ्यात मात्र आता इन्स्पेक्टर साहेब त्यांच्या जवळ येतात आणि अक्षयला म्हणतात की तुम्ही एकदम बरोबर बोलत आहात. तुमचा फोन आल्याला मात्र पाचगणीचे सगळे काही एक्झिट पॉइंट आहे तर ते क्लोज केलेले आहेत आणि नाकाबंदी सुद्धा खूप कडक आहे तर आणि अजून सुद्धा कोणतीही संशयास्पद गाडी इथून बाहेर नाही गेलेली. याचा अर्थ असा आहे की याच परिसरामध्ये ते कुठेतरी लपून बसलेले आहेत. तर त्यावरती आता रमा म्हणते की ती सापडत का नाही, किती काही करा परंतु माझ्या मुलीला शोधून काढा. तर इतकी वर्ष झाले मी तिच्यापासून लांब राहिलेले आहे. तेव्हा आता अक्षय म्हणतो की हे पग शांत हो आणि रमा म्हणते की हे पग मी आणखीन तिच्यापासून लांब नाही राहू शकत, खूप वर्ष झाले मी लांब राहिलेले आहे. अक्षय तिला समजावतो की हे पग रमा नाही, तू तिच्यापासून लांब कुठेही नाही जाणार, तू शांत हो बरं अगोदर. त्यावरती इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की हे बघा आम्ही, तर आता रमा म्हणते की हो तुम्हाला नक्की काहीतरी करावंच लागेल, काही करू शकले नाही तर मी माझ्या मुलीला शोधून काढेल. आणि जर रेवाला ही माहिती नाही, आई मात्र आपल्या मुलीसाठी काय करू शकते. पण रमा आता खूपच भडकलेली आहे आणि अक्षय तिला आधार देत असतो. त्यानंतर आता इकडे तांबटकरनी सुद्धा आता सगळी काही माणसं रेवाला शोधण्यासाठी पाठवलेली आहे. प्रत्येकाच्या मोबाईलवर रेवाचा फोटो पाठवलेला आहे आणि तो आपल्या प्रत्येक माणसाला सांगतो की कुठेही रेवाला शोधा आणि रेवाचा पत्ता मिळताच मात्र मला अगदी पाचगणीतील सगळं काही अगदी ठिकाणी शोधा आणि तिला लवकरात लवकर सापडून टाका. काही झालं तरी मला माझी रेवा हवी आहे, तर कुठेही तुम्ही तिला शोधूनच काढा. आणि ज्याला कुणाला मात्र माझी रेवा सापडेल तर त्या माणसाला मात्र आयुष्यभर पैशाची कमतरता भासणार नाही. कळाले ना तुम्हाला आता हे सर्व. आणि चला घाई करा, कामाला लागा. म्हणून सगळीजण माणसं आता रेवाला शोधायच्या कामाला लागतात. कुणाला सापडण्याच्या अगोदर मात्र रेवा आपल्याला सापडली पाहिजे. कमॉन, कळले ना तुम्हाला आता हे सर्व. त्यानंतर आता इकडे इन्स्पेक्टर साहेब मात्र आपल्या म्हणजे माणसाला सांगत असतात की नाकाबंदीची कडक कारवाई करा, कोणतीही गाडी मात्र ही चेक केल्याशिवाय पुढे जाऊन द्यायची नाही. ठीक आहे, तुम्ही आता जाऊ शकता. त्यानंतर आता इकडे इन्स्पेक्टर साहेबांना सुद्धा फोन येतोय आणि रमा आणि अक्षय मात्र तिथे डोक्याला हात लावून रडतच बसलेले आहेत. आता कुणाला नक्की काय करावं तेच काही कळत नसते. रमा सुद्धा खूप रडत आहे आणि अक्षय सुद्धा. इन्स्पेक्टर साहेबांना फोन येतो, ते फोनवर बोलतात. रमा आणि अक्षयची अवस्था पाहतात. तेवढ्यात इन्स्पेक्टर साहेबांजवळ त्यांचा एक हवालदार येतो आणि इन्स्पेक्टर साहेबांना म्हणतो आताच एक वायरलेसवर असा मेसेज आलेला आहे, शेजारच्या दरीमध्ये आता एक कार कोसळली. हे ऐकल्यानंतर मात्र आता रमा आणि अक्षयला खूप मोठा धक्का बसतो आणि रमा आणि अक्षय लगेच आता तिथून उठतात आणि धक्क्याने आता हे जे काही सांगत आहे तर ते ऐकत असतात. आता इन्स्पेक्टर साहेब विचारतात की त्या गाडीमध्ये कोण होते, काही माहिती मिळाली का. तेव्हा आता तो माणूस म्हणतो की अजून ती गाडी दरीमध्ये आहे, काही स्पष्ट असं सापडलेलं नाही. दरी खूप खोल आहे आणि आपली टीम मात्र तेथे पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे. दुर्बीने मात्र जेव्हा बघितलं आहे तर तेव्हा त्या कारचा रंग आहे तो लाल आहे असं समजलेलं आहे. तेव्हा आता हे सर्व ऐकून रमाला आणखीनच धक्का बसतो. अक्षय सुद्धा आता धक्क्याने लगेच रडत असतो. तर रमा आता जोरात ओरडते की असं नाही होऊ शकत, त्या गाडीमध्ये आरोही नाही, तुम्ही त्यांना सांगा ना प्लीज, सांगा. म्हणून रमा आता खूप ओरडत असते. तर अक्षय म्हणतो की प्लीज प्लीज रमा शांत हो, आणि ती वेगळी गाडी आहे, वेगळी गाडी आहे असं रमा ओरडते. तेव्हा आता अक्षय रडतच विचारतो की साहेब तीच गाडी नाही ना ती. तेव्हा आता हवालदार म्हणतात की हे बघा प्लीज तुम्ही शांत व्हा, गाडीचा नंबर अजूनपर्यंत आपल्याला कळालेला नाही, एवढंच कळालेलं आहे की त्या गाडीचा रंग लाल आहे तर ती रेवाच्या कारसारखी दिसते. आता रमा खूप रडत असते आणि म्हणते की असं नाही होऊ शकत. तर अक्षय तिला समजावतो, तो पण रडतच असतो की असं नाही होऊ शकणार आणि हे फक्त ती गाडी नसेल, आपली आरोही सुखरूप असेल, प्लीज रमा तू शांत हो बरं. तेव्हा आता रमा खूप ओरडत असते, ती काही स्वतःला आवरतच नाही. तर अक्षय तिला शांत करण्याचा प्रयत्न करतो की रमा प्लीज अगं स्वतःला आवर, प्लीज शांत हो, ती गाडी नसेल. आणि तू पाणी पितेस का, मी तुझ्यासाठी पाणी आणू का. म्हणून अक्षयचा जीव सुद्धा पूर्णपणे कासावीस होतो. इन्स्पेक्टर साहेब आणि हवालदार यांना सुद्धा रमा आणि अक्षयची जी अवस्था आहे ती बघवत नसते.
अक्षय साहेबांना प्लीज पाणी सांगा असं म्हणतो तेव्हा आता रमा रडतच म्हणते की मला काही नको, मला माझी आरू परत हवी आहे. यावरती रडतच अक्षय म्हणतो की प्लीज रमा स्वतःला सावरतो. आता हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये मात्र आता त्या गुंडाच्या ताब्यातून आपल्याला कसं बसं सोडवते आणि त्या गुंडावर परत बंदूक रोखून म्हणते की खबरदार, जर एक पाऊल जर पुढे हल्लात तर तुम्ही. आणि त्या मुलीला मात्र सुखरूप बाहेर सोडा. तेवढ्यात आता आरोही जोरात आई असं ओरडते. तेव्हा आता अक्षय आरू असं ओरडतो. आता रमा सुद्धा जोरात आरू असं ओरडते. अक्षय म्हणतो की रमा रमा. तेवढ्यात आता म्हणजे अक्षय आहे तर तो पोलिसांना अगदी जायला सांगतो आणि तेथे मात्र आता रेवाने मात्र आता आरोहीला वाचवलेलं असतं. आरोही धावतच बाहेर येते आणि म्हणते की आई आणि बाबा मला एका आंटीने वाचवलेलं आहे. आंटीने मात्र गुंडांशी फाईट केले आणि जेव्हा त्या आंटीचं अगदी नाव घेताच म्हणजे ती आंटी बाहेर येते तर रेवा जेव्हा बाहेर येते तर आता आरोही तिच्याकडे बोट करते आणि हीच ती सुपर वुमन आहे, तिने मला वाचवलं. तेव्हा आता अक्षय रागाने पाहत असतो. म्हणजे हिने तर वाचवलं आहे की हिचं हा नक्की नाटक आहे, अगदी नाटक केलेलं आहे हिने काहीतरी, नक्की हे अपहरण आहे तर ते तूच घडून आणलेलं आहे बोल. तेव्हा आता रेवा पिस्तूल पुढे करते आणि रेवा आता बेशुद्ध होऊन खाली पडते. तर आता बेशुद्ध होऊन खाली पडल्यानंतर आता रमा आणि अक्षयला धक्काच बसतो आणि त्याच वेळेस मात्र आता जोरात आरोही ओरडते की आंटी आणि आरोही तिला वाचवण्यासाठी धावतच जाते. अक्षय जोरात आंटी असं ओरडतो. मित्रांनो पुढे नक्की काय होणार आहे हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.